नमस्कार. आज आपल्यासोबत वैभव वडणकर आहे. हे मेखरीतील रहिवासी आहे. यांच्या उजव्या पायाला व्हेनस अल्सर झाला होता. त्यांच्या पायाला व्हॅरिकोज व्हेनचा आजार असल्यामुळे पायामध्ये अशुद्ध रक्त जमा होत असल्यामुळे त्याच्यामध्ये स्किनमध्ये चेंजेस झाले आणि नंतर अल्सर तयार झाला. तर या आजारामध्ये जो अल्सर असतो हा आपली जी रुटीन ट्रीटमेंट असते ड्रेसिंग आणि जी सपोर्टिव्ह केअर त्यामध्ये ठीक होत नाही. यामध्ये आजाराचे मूळ कारण आहे व्हॅरिकोज व्हेन्स, त्याची आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर हे अल्सर्स ठीक होतात. तर यांच्यामध्ये आपण यांची लेझर ट्रीटमेंट केली आणि फोम स्क्लेरोथेरपी केली. तर यांचे ऑपरेशन होऊन आता 15 दिवस झाले आहे आणि यांच्या पायाला झालेली ती जखम होती, अल्सर होतं, तो पूर्णपणे बरा झाला. तर ज्याही रुग्णांना असा त्रास असेल त्यांनी वेळच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केला तर पुढे चालून यामधून जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्यामधून तुम्ही स्वतःला वाचू शकता. धन्यवाद. विजय वडणकर हा माझा भाऊ वैभव विजय वडणकर. मागील 2 ते 3 वर्षापासून पायांना जखमा सारख्या होत होत्या, त्यामुळे परेशान होता. त्यानंतर आम्ही मेहकरला, कारण की आमचा तालुका मेहकर येतो, मेहकरला दाखविलं. तिथे पण डॉक्टरांनी काय नेमकं निदान काय हे पण त्यांचं लक्ष झालं नाही. त्यानंतर अकोल्याला दाखविलं, तिथे पण सेम प्रॉब्लेम आला. 2 ते 3 वर्ष यामध्येच गेली ट्रीटमेंट दाखवण्यामध्ये. नंतर जानेपळमध्ये डॉक्टर प्रवीण देशमुख आमचे जे फॅमिली डॉक्टर त्यांनी आम्हाला डॉक्टर प्रशांत मोरे सर यांच्याकडे येण्याचा सल्ला दिला. जेव्हा आम्ही प्रशांत मोरे सरांकडे आलो त्यावेळेस त्यांनी दाखवलं, तर त्यांनी प्रॉब्लेम नंतर कलर ड्रॉपलर वगैरे 2-3 टेस्ट केल्या. त्यामुळे त्यांनी निदान सांगितले की यांची जी नस आहे ती थोडीफार ब्लॉक झालेली आहे, त्यामुळे कंटिन्यू हा प्रॉब्लेम होतो. नंतर परत 15 दिवसांनी सरांनी यांना सांगितलं. त्यानंतर जखम बरी तर झाली होती, पण सर म्हणत परत जर जखम न उद्यायची असेल तर तुम्हाला ऑपरेट करावं लागेल. तर मग त्यानंतर आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आज ऑपरेशन होऊन फक्त 15 दिवस झालेले आहेत, पण जी जखम आहे ती पूर्णपणे भरलेली आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टर प्रशांत मोरे सरांचे पूर्ण आभारी आहोत की त्यांनी वारंवार होणाऱ्या त्रासापासून आम्हाला मुक्त केलं. धन्यवाद.